श्री देवी शारदा, श्री देव विठ्ठल रखुमाई, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, महारुद्र श्री हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, विश्वमाऊली श्री ज्ञानेश्वर महाराज, संत सूर्य श्री तुकोबा महाराज, परम पूज्य स्वामी स्वरूपानंद, सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादाने आज आहे सप्तमी. सप्तमी तिथी ही सूर्याची मानलेली आहे, कारण सूर्याच्या रथाला 7 घोडे, सूर्याचा एक सप्ताह 7 दिवसांचा, त्यामुळे सप्तमी 7वी तिथी ही सूर्याची. ती जर उद्या आली असती रविवारी तर तिला भानू सप्तमी म्हणतात. आणि रविवार हा सूर्याचा खास उपासनेचा दिवस आहे. शिवाय रविवार ही गायत्री, त्या गायत्री देवीचाही आहे. त्यामुळे तिथे गायत्री मंत्राची उपासना करणारी अनेक कुटुंब आहेत, अनेक सत्संग मंडळ आहे की रविवारी जर सप्तमी आली तर भानू सप्तमी त्याला म्हणून ती करतात उपासना गायत्री मंत्राची, सूर्याची. आज विवस्वत सप्तमी म्हणलेलं आहे. विवस्वान हा सूर्यच आणि त्याचीच सप्तमी आहे. सूर्याची तिथी सप्तमी, देवीची आपण म्हणतो ना तिथी अष्टमी, अशा तिथी दिलेल्या आहेत. त्याच्यात काही विशेष अर्थ आहे असं नाही, पण सूर्याची उपासना करायची म्हणजे ज्ञानाची उपासना करायची, विचारांची उपासना करायची, विज्ञानाची उपासना करायची. सूर्य हा आपली बुद्धीची देवता आहे आणि सूर्याला आपण स्थान दिले 2 भुवयांच्या मध्ये किंवा मस्तकात, मेंदूमध्ये सूर्य. आणि त्याचाच एक भाग आपण हृदय म्हणतो, मन म्हणतो, की जिथे भावना असतात ते चंद्राचं स्थान आहे आपल्या. म्हणून तू मनबुद्धी साचेसी, तू मला मनही दे म्हणजे तुझे भावही दे आणि बुद्धीही दे म्हणजे तुझे विचारही दे. म्हणजे थोडक्यात म्हणजे आपण भावार्थ म्हणतो ना, भाव म्हणल्यानंतर हृदय किंवा भावना येतात आणि अर्थ म्हणल्यानंतर मस्तक. म्हणून आपण म्हणतो ना हृदय स्पर्शी आणि मस्तक दंशी, असे हे संतांचे ग्रंथ असतात. झिंझिण्या आणतात कधी कधी. आज सुद्धा काही आपल्याला ओव्या अशा दिसतील की अरे त्याच्यात एक एक शब्दप्रयोग असा असतो. काल आपण बघितलं प्रतीती रसाचा ओतला भाव, सर्व रूप रूपसे, आता येणार आहे ती होय. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की का जे यया मनाचे एक निके, इकडे आपण काल थांबलो होतो की या लागी माझ्या टाई अभ्यासे मिळ, अभ्यासाने तू मला येऊन मिळ. जशी नदी सागराला मिळते तसा तू अभ्यासानं मला मिळ. अभ्यासे प्रकट व्हावे, लक्षात ठेवा, नाहीतरी झाकून असावे. प्रकट होऊन नासावे हे बरे नव्हे, हे लक्षात ठेवा. प्रचितीचे बोलणे, लोकांना अनुभव आहे तेवढंच सांगा. नाहीतर काय होते, सुणे रडून गेले. सुणे म्हणजे कुत्रे, कुत्र रडून जातं. तसे तुम्ही रडून गाता, रडून भजन करता, रडून व्याख्यान प्रवचन कीर्तन करता. थोडी तरी आत्मप्रसिद्धी पाहिजे. त्या बोलण्याच्या मागे तुम्हाला निदान गुरूंवरची श्रद्धा पाहिजे. महाराजांनी सांगितलं ना मग ते खरं असलंच पाहिजे, या ग्रंथात सांगितलं ना मग ते खरं असलंच पाहिजे, असं म्हणून सुरुवात करायची. आणि हळूहळू आपल्याला त्याचा अनुभव येईल. आणि हा अनुभव आला की आत्मप्रचिती, ती अंतिम प्रचिती सांगितलेली आहे. म्हणून काल त्यांनी काय सांगितलं, अभ्यासा सर्वथा दुष्कर काही नाही अवघड, म्हणून माझ्या ठाई अभ्यासे मिळ. आणि अभ्यास म्हणजे प्रयत्न, पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट करायची, त्याला अभ्यास म्हणतात. का जे का करायचं हे, या मनाचे एक निके. कालही हा बघितलाय हा विचार. परत दुसरीकडे सांगितलं, जे देखिले गोडीची या ठाया सोके. सोके म्हणजे सोकावतं. आपण म्हणतो ना की म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो. काळ सोकावतो म्हणजे काय, आपलं घर दिसलं ना काळाला, बापरे आता पुन्हा तो व्हिजिट करायला आला तर जसा डॉक्टर येतो व्हिजिटला तसा पुन्हा का. म्हणून म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो. मांजराला एकदा चोरून दूध प्यायची तर ते सोकावतं. तसे मनाला एकदा नामाची गोडी लागली ना तर ते नामाला सोकावतं. अमृताहून जर गोड असेल नाम तर अमृतापेक्षा जास्त गोड नाम हे जर त्या पटलं. पण मनालाही गोडी लागण्यासाठी
बुद्धीनं मनाला सांगितलं पाहिजे. तो पुढची ओवी आहे ती कसा प्रवास असला पाहिजे आपला. म्हणून या मनाचे एक निके, एक चांगली गोष्ट आहे मनाची काय, की जे देखिले गोडीची या ठाया सोके म्हणून अनुभव सुखची कौतुके. मग त्यांना प्रेमानं त्या मनाला अनुभव सुख द्या ना. मग अनुभव कशाचा द्यायचा? आनंदाचा द्यायचा, प्रेमाचा द्यायचा, वात्सल्याचा द्यायचा, स्पर्शाचा द्यायचा. हे अनुभव द्या. इथे नामाच्या आनंदाचा अनुभव द्यायचा. सगळ्यात शेवटी आनंदाचाच अनुभव असतो, अंतिम अनुभव. तर तो जर आपल्याला दिला की बाबा हे केलं की आनंद मिळतो. मनाचं व्यसन कसं लागतं? मन तिथे सोकावतं. ते पाहिजे म्हणजे पाहिजेच, त्यावेळेला पाहिजे म्हणजे पाहिजेच. हे मन सोकावणं व्यसन म्हणतो आपण ज्याला म्हणतो ना टीव्ही मालिका. जे मन सोकावतं एकदा बघायला. म्हणून जर मला 3 महिन्यापूर्वी झालेल्या मालिकेचं नाव आठवत नाही जी मला आवडत होती त्यावेळेला, त्यातले मला महत्त्वाचे कॅरेक्टर्स आठवत नाहीत, तर 3 महिन्यानंतर हीच परिस्थिती आत्ता बघतो त्या मालिकेची असणार आहे ना. म्हणून करोनाने सांगितले की मरोत्य मालिका. जर तुम्हाला नामाची गोडी लागली, जर तुम्हाला अध्यात्माची गोडी लागली, परमार्थाची गोडी लागली, ग्रंथांची पारायण करायची गोडी लागली, किंवा अगदी सोपं म्हणजे सत्संगाची गोडी लागली, तर या मालिकांमधलं मन इकडे येईल. येतच येत. कितीतरी लोकांनी प्रयत्न केलेत. मी मरेपर्यंत वर्तमानपत्र वाचन मरणार आहे असं म्हणणारा आता रद्दीच्या पेपरला सुद्धा हात लावत नाही. होतं ना. सिनेमाची गाणी म्हणजे माझा जीव की प्राण. त्याला ज्या वेळेला सिनेमाच्या गाण्यात सुद्धा अध्यात्म भरलेला आहे. अरे अध्यात्म नाही असा विषयच नाही आहे या जगात. या विश्वाला व्यापणार जर काही असेल ना तर तो आध्यात्मिक विचार, आध्यात्मिक दृष्टी, आध्यात्मिक जीवनशैली किंवा अध्यात्म आहे. हे त्याला पटल्यानंतर आता तुम्हाला सिनेमाची गाणी आठवतच नाहीत. आणि कधी आठवलं तर ते पहिली ओळ आठवते, पुढची माझी गाणीच्या गाणी पाठ होती, बऱ्याच गोष्टी होत्या. हे घडतं. म्हणजे आपल्याला जर एखाद्या ठिकाणी मन, मध्यंतरी ते जावई बापूची गोष्ट सांगितली जायची, कीर्तनकारांची वगैरे आवडती गोष्ट होती. मग जावयानं काही व्यसन वगैरे नाही, व्यसन नाही, अगदी काही व्यसन नाही. कधी कधी सुपारी खातो. मग आता सुपारी, मग ते सुरू होतं ना. मग कधी कधी सुपारी खातो. नाही आता काय विडा खायचा म्हटलं की त्यात सुपारी येणारच की. मग विडा खातो नाही. कधी काय तंबाखू बरोबर विडा नको का काय, हे वाढत जातं वगैरे सगळं. आणि असं करत त्याला सर्व व्यसन संपन्न. यांनी पहिल्यांदा जावयाचा परिचय काय करून देता? सर्व गुण संपन्न. आणि एकामागून एक. आणि काय माहित आहे ना की आधीचं व्यसन घालवण्यासाठी त्याच्यापेक्षा जरा वरचं व्यसन लावायला नको का? हेच इथे सांगितलंय. ते व्यसनाच्या बाबतीत आहे. नामाचंही व्यसन आहे, नामाचीही चटक आहे, नामाचीही लत आहे. नामात सुद्धा मन सोकावतं. चांगल्या ग्रंथांच्या वाचनाचं, सदाचरणाचं, काही जणांना मला ते केल्याशिवाय बरंच वाटत नाही. 4-5 कुत्र्यांना तरी काहीतरी घालावंच वाटतं. हे सुद्धा चांगलं व्यसन आहे. वाचनाचं अनेकांना असतं. म्हणून काय अनुभव सुख, त्याच्यात सुख आहे याचा अनुभव आला ना की मन त्या ठिकाणी सोकावतं. बळीये इंद्रिय येती मना. इंद्रिय नाही बाहेरच धावतात. काय करू? जरा बळ वापर ना, जरा निर्धार कर, जरा तू शक्ती वापर तुझी. आणि ही शक्ती कशाची? आत्मशक्ती. अवघड वाटत असेल मनाची शक्ती, विल पॉवर वापरली पाहिजे. बर्नार्ड शॉ विनोदाने म्हणायचा की तुम्ही काय म्हणता की मी सिगरेट सोडू शकत नाही. 17 वेळा सोडलेली आहे, पण मी 18व्या वेळेला धरलेली आहे ना. म्हणजे आय एम द मास्टर ऑफ माय व्हाईस. तो विनोदाने म्हणत होता की मी व्यसन काय, व्यसनाचा गुलाम आहे काय? मी व्यसनाचा स्वामी आहे. पाहिजे त्यावेळेला व्यसन सोडू शकतो. हा पुन्हा व्यसन मला धरतं, हा भाग निराळा. हे असतं बऱ्याच वेळेला आपलं असं असतं. कधी कधी मार्क ट्वेन हा इंग्रजी विनोदी लेखक काय, तो नवीन वर्षाचा संकल्प करतो. आपण आता संकल्पाकडे वळतोय म्हणून मला त्याचे संकल्प, तो काय म्हणतो माहिती आहे ना की यावर्षी मी, बघा त्याचं वाक्य फार महत्वाचं आहे, की मी अगदी काहीही अनावश्यक वस्तू वगैरे घेणार नाही. ज्या वस्तू घेईन त्यासाठी कर्ज काढावं लागलं तरी चालेल. बघा म्हणजे आधीचे पैसे मी फेडण्यासाठी नवीन कर्ज घेईन, कर्ज काढावं लागले तरी चालेल. हे विनोदी वाक्य आहे. पण आपण बऱ्याच वेळेला असं करतो की एखादी चांगली गोष्ट आहे, त्याच्यापेक्षा अधिक चांगली गोष्ट असेल तर अधिक चांगली गोष्ट स्वीकारायची,
का अधिक वाईट गोष्ट स्वीकारायची? वाईटापेक्षा अधिक वाईट आपल्याला जास्त आकर्षित करतात, आपल्याला म्हणजे बहुसंख्य लोकांना. आपण जर आध्यात्मिक मार्गावरचे लोक आहोत, उपासना मार्गातले लोक, उपासक किंवा साधक आहोत, आपल्याला जर कुठल्या तरी गुरुचा अनुग्रह आहे, तर आपल्याला ह्या गोष्टींचा काही विशेष वाटणार नाही, कारण आपण आधीच त्या साध्य करून घेतलेल्या आहेत. म्हणून काय, आपल्या मनात, काल आपण धनुष्याचं रूपक बघितलं होतं, हे रूपक सुद्धा या ना त्या संदर्भात बघितलंय, पण जरा विस्ताराने बघूया. रथ रूपक कठोपनिषदात आलेलं आहे आणि विवेकानंद वगैरेंचं आवडती कठोपनिषद त्याच्यातले आवडतं रूपक आहे. रूपक म्हणजे मेटाफर, म्हणजे त्याच्यात जे सांगितलंय ना ते दुसऱ्या गोष्टींसाठी सांगितलेलं आहे. म्हणजे उदाहरण सांगतो, जीवनाचा रथ. आता रथ हे रूपक आहे, पण कशाचा आहे? तो जीवनाचा रथ आहे. आता जीवनाचा रथ रस्त्यावरून जर नीट चालायचा असेल तर काय काय झालं पाहिजे? या जीवनाच्या रथाला किंवा देहाच्या रथाला 5 घोडे आहेत. एक आहे आपण म्हणतो डोळ्याचा, कानाचा, नाकाचा, जिभेचा आणि त्वचेचा. ही जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत ना, ते 5 घोडे आहेत या रथाला, निरनिराळ्या रंगाचे आहेत. आता घोडे मार्गावरून धावतायत ना, ते ह्यांचे विषय आहेत. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. शब्द हा कशाचा विषय? शब्द, ध्वनी, संगीत, कानांचा विषय. स्पर्श कशाचा? म्हणजे खडबडीत स्पर्श, अत्यंत मुलायम स्पर्श, गुळगुळीत स्पर्श, बुळबुळीत स्पर्श, हे जे सगळे आहेत ना ते कशाचे? त्वचेचे असे विषय आहेत. मग त्या ज्या पदार्थातून खादीचं कापड घेतलं ना तर खरखरीत स्पर्श आहे, पण सिल्कचं घेतलं आणि त्याच्यापेक्षा वेल्वेटचं घेतलं आणखीन सॉफ्ट, आणखीन चांगलं वाटतं. म्हणजे पण त्वचा सांगते, हे विषय आहेत सगळे. शब्द, स्पर्श, रूप. रूप हा डोळ्यांचा आहे. रूप आहे, तेज आहे, सौंदर्य आहे, या सगळ्या गोष्टी डोळ्यांचे विषय आहेत. आता सौंदर्य डोळ्यांचे म्हणजे सौंदर्य जिथे मला दिसतं, एखादी व्यक्ती असेल, एखादा स्थळ असेल, एखादा माझा अनुभव असेल, सौंदर्य कशातही दिसतं. म्हणजे अनेक झाडं, पानं असलेल्या झाडापेक्षा निष्पर्ण वृक्ष जास्त सुंदर दिसतो. आणि त्याच्यावर आधारित चित्रकला एक ब्रांच आहे त्याची. निष्पर्णच फक्त झाडं असतात. कारण का, की आंब्याचं झाड पानांनी गच्च भरलेलं आहे, तर ते आकाश जास्तीत जास्त कसं असं कोरेल. पण ज्याला पानच नाहीये, फांद्या फांद्या फांद्या, त्यातून जे आकाश दिसतं ना, त्या आकाशामुळे ते झाड सुंदर दिसतं. आकाशाच्या पार्श्वभूमीवर कुठलीही गोष्ट सुंदर दिसते. हे सौंदर्य आहे, हे डोळ्यांनी बघायचंय. पण एक लक्षात ठेवा, हे सगळं जरी आपण नाकानी वास घ्यायचा तरी सुद्धा वास मेंदूच घेतो, स्पर्श मेंदूच जाणवतो. डोळे बंद करून सुद्धा विचारलं हे कसलं कापड आहे? हे बहुतेक खादीचं कापड आहे, हे सिल्कचं कापड आहे, हे बघा आपण सांगू शकतो. नाकाने हे काय? बहुतेक लवंग, बहुतेक नाही, नक्कीच लवंग आहे, हा ही वेलची आहे, हा सांगू शकतो. आंधळा माणूस सुद्धा सांगू शकेल जर त्याला परिचय करून दिला त्या पदार्थांचा. तर आपण बघत होतो हे विषय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, जिभेचा विषय. मग जिभेचा कितीतरी पदार्थांची चटक लागते आणि आपण त्या चटकेच्या आहारी जातो, जिभेच्या आहारी जातो. म्हणून एक वाक्य आहे की जोपर्यंत आहार तुमच्या आहारी गेलेला नसतो आणि तुम्ही आहाराच्या आहारी जाता, सावधान, या 2 टप्पे आहेत. मी आहाराच्या आहारी गेलोय, मला ते लागतंच. त्या दिवशी रविवारी आम्हाला चमचमीत वगैरे लागतंच असे म्हणणाऱ्या, पण पुढे म्हणजे मी पुढे आहाराच्या मी आहारी जातो, आहार मला ओढून नेतो. शेवटी काय आहे गुरुवारमध्ये? आज आपण इकडे आलो या गावात आल्यानंतरचं मिळतंय सगळं फुकट, तर कशाला उगी शाकाहारीचा आग्रह धरायचा? मग हे बुद्धी, कारण ते सोकावलंय, ते खायला मन सोकावलेलं आहे. ते इंद्रियांचे 5 विषय आहेत. नाकाचा गंध आहे, त्याचा स्पर्श आहे, रूप आहे, रस आहे, आपण बघितलं. तर ते विषयाचे ते घोडे त्या रस्त्यावरून चाललेले आहेत, ते मार्ग त्या विषयांचे. आता ते घोडे रथाला जोडलेले आहेत ना, रथाला म्हणजे सारथ्याच्या हातात एक टोक आहे आणि दुसरं टोक घोड्यानं बांधलेलं आहे. याला प्रग्रह म्हणतात. संस्कृतमध्ये प्रग्रह म्हणजे लगाम. हा लगाम जो आहे तो सारथ्याच्या हातात आहे. म्हणजे मालक जरी मागे बसलेला असला तरी गाडी खड्ड्यात घालायची की नाही हे शेवटी ड्रायव्हर ठरवतो. म्हणून सारथी महत्वाचा आहे. कर्ण ज्यावेळेला अर्जुनाच्या पुढे ठाकणार होता, भीष्माचार्य गेल्यानंतर येणार होता, तर विचार करा की कर्णाला असा सारथी पाहिजे होता जो कृष्णाच्या तोडीस तोड आहे. असा शल्य होता, पण तो पांडवांचा म्हणजे नकुल सहदेवांचा मामा होता, माद्रीचा भाऊ, मद्र देशाचा राजा. आपण म्हणतो शल्य. तर शल्य म्हणतो मी राजा आहे आणि या सूतपुत्राचा सूत सारथी, हा माझा अपमान आहे.
पण तू मला दुर्योधना मला वचनात अडकवलेलं आहेस. ठीक आहे, मी होतो, पण एक लक्षात ठेव, मी बोलेन त्याने ऐकून घेतलं पाहिजे, मला प्रत्युत्तर द्यायचं नाही. मी बोलेन ते ऐकून घेतलं पाहिजे. आणि नंतर त्यांनी बऱ्याच वेळा त्याचा अवसानघात केला कर्णाचा. कर्णाच्या शोकांतिकेचा हा एक भाग आहे. तो बोलाय असं धनुष्य वगैरे, काय तू धनुष्य, अर्जुनापर्यंत तुझे बाण तरी पोचणार आहेत का, असं जर म्हणायला लागला तर अवसानघातच होईल की. म्हणजे आजोबांना अत्यंत आशेनं नातू नमस्कार करतोय, मार्चची परीक्षा आहे आणि आशीर्वाद आजोबा देतात, ऑक्टोबरला पास व्हा. हा मग कसं वाटतं तुम्हाला सांगा बरं. असाच प्रकार आहे हा अवसानघात, डिमॉरलायझेशन. म्हणजे आत्मविश्वास असेल तर विश्वास पंक्चर करून टाकायचा, हे काम तो करत होता. मुद्दा आपला तो नाही आहे. रथाचा सारथी महत्वाचा आहे. सारथ्याच्या हातात रथाचं भवितव्य असतं. रथी डेस्टिनेशन सांगतो. 2 सैन्यांच्या मध्ये रथ नेऊन उभा कर. कुठेही उभा करता आला असता कृष्णाला, पण कृष्णाने अशा ठिकाणी उभा केला की ज्या ठिकाणी हे आचार्य दिसतील तिन्ही, आणि मुख्य म्हणजे बाकीचे सगळे दिसतील, तर त्याला कळेल की दोन्ही सैन्यात असलेल्या कुरुवंशातल्या लोकांना, वीरांना पाहून घे. कुरून पश्य, हे आता हा सारथी आहे, त्यांनी हे कशाला सांगायला पाहिजे. त्यांनी सांगितलं हा मालक स्वामी रथ उभा केला, एवढंच म्हणायला पाहिजे होतं. रथ उभा केला आणि सांगतो दोन्ही सैन्यात असलेल्या कुरुवंशातल्या लोकांना पाहून घे. हा ट्रिगर होता. तिथे त्याचा अवसान घाटायला सुरुवात झाली. बापरे म्हणतो, इकडं आजोबांच्या विरुद्ध लढायचं आहे, कुरुवंशातले हे गुरु आहेत, मग इकडे अरे हे मामा आहेत, इकडे भाचा आहे, अरे इकडे काका आहेत, इकडे पुतणे आहे. दोन्ही सैन्यात त्याला सारखे दिसल्यानंतर तो एकदम गोंधळून गेला. मोह त्याचा जागा झाला की नको नको, ही माझीच माणसं आहेत, त्यांना कशाला मारू. हे माझे पण जो आहे ना, तो मोहाचा एक भाग आहे. मी इथे क्षत्रिय म्हणून लढायला आलेलो आहे, मी धर्माचं युद्ध लढायला आलेलो आहे आणि हे युद्ध मी जिंकलं पाहिजे. तोपर्यंत ठीक आहे ना, हे माझं, माझे आजोबा, माझे गुरु किती वाईट असले तरी माझे चुलत भाऊ आहेत. हे विचार करा ना. हा जो भाग आहे ना, तिथे अर्जुन डळमळला आणि तो म्हणतो की मला अगदी काही सुचत नाहीये, किंग कर्तव्य विमूढ मी झालेलो आहे, मला तू मार्ग दाखव. निश्चित मला श्रेयस्कर म्हणजे हितकारक काय, कल्याणकारी काय, मुक्त करणारं या सध्याच्या मनस्थितीतून तेवढंच मला तू सांग. आणि गीतेचा प्रवाह सुरू होतो. म्हणून रथी जो आहे त्याच्या हातात लगाम आहे. मग कुठला लगाम घट्ट धरायचा आणि कुठला सोडायचा, आणि तिकडे वळवायला पाहिजे ना रथ, त्याप्रमाणे केला पाहिजे, हे कळतं त्याला. म्हणजे आता तुम्हाला काल सांगितलं ना, आता परवा दिवशी कांदे नवमी आहे, चला जिभेचा लगाम जरा लूज सोडायचा, खा भजी खायचेत का, बटाटे खायचेत का. एकादशीच्या दिवशी जिभेचा लगाम आवळायचा. हे काम कोण, बुद्धी सारथी. इंद्रियांचे घोडे आहेत, लक्षात ठेवा. मनाचा लगाम आहे. आणि घोडे ज्या मार्गावरून धावतायत ते मार्ग घोड्यांचे विषय आहे की ज्याचे भोग ते घेतात. म्हणजे जिभेचे विषय म्हणजे निरनिराळे खाद्यपदार्थ, डोळ्यांचे विषय म्हणजे निरनिराळी दृश्य, हे सगळे आहेत ना, त्याच्यावरून ते घोडे धावतात. कुठलं केव्हा घट्ट धरायचं आणि कुठलं केव्हा सैल सोडायचं हे सारथी ठरवतो. रथीला फक्त माहित असते की रथ तिथे पोचला म्हणजे आपण पुढचं काम करायचं. रथी कोण आहे? आत्मानम रथिनम विद्धी. आत्मा हा रथी आहे, बुद्धी सारथी आहे, मन प्रग्रह म्हणजे लगाम आहे, इंद्रिय घोडे आहेत आणि मार्ग हे घोड्यांचे विषय आहे. झालं रथरूपक पूर्ण. आता इथे काय सांगितलेलं आहे, अर्जुना तुला गोंधळून गेलाय, पण तुला खरंच खऱ्या अर्थाने जर मुक्त व्हायचं असेल तर एक गोष्ट केली पाहिजे. काय गोष्ट केली पाहिजे? बळीये इंद्रिये येती मना, मन एकवटे पवना, पवन सहजे गगना मिळवची लागे. गगनाला पवन जो आहे आपण सांगितलंय की इंद्रिय मनात आणा, मन प्राणाला जोडा, आणि प्राण जो आहे ना तो वरच्या दिशेनं म्हणजे आपण म्हणतो ना ऊर्ध्व दिशेनं, त्या दिशेने प्राण जाऊ दे. हा जो महत्वाचा भाग आहे की का के यया मनाचे एक निके, जे देखिले गोडीची या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतिके दावीत जाईये. बळीये इंद्रिये येती मना, मन एकवटे पवना, पवन सहजे गगना मिळोची लागे, ऐसे नेणो काय आपैसे,
तया तेची कीजे अभ्यासे समाधी घर पुसे मानसाचे। ऐसा जो काम क्रोध लोहा झाडी करुनी ठाके उभा तोची एवढिया लाभा गोसावी होय। पाहे पा ओम तत्सत ऐसे हे बोलणे तेथ नेतसे जेथुनी काहे प्रकाशे दृश्य जात। सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणिया तैसा मज धनंजया शरण येतो। म्हणूनी मी होऊनी माते सेवणे आहे आई ते करी हाता येते ज्ञानी येणे। हे जे आहे अत्यंत महत्वाचे ओव्या आपण एकत्र वाचल्या कारण त्याच्यात एक कार्यक्रम आहे। पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलं, मनाची एक गोष्ट लक्षात ठेव की त्याला जी गोष्ट आवडते तिथे ते सोकावते, तिथे ते पुन्हा 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 जातं। मग त्याला चांगल्याच गोष्टीची आवड का नाही लावत, अनुभव सुख त्याला का नाही देत। बळीये इंद्रिय येती मना, थोडसा तू निर्धार केलास, ज्याला दमन म्हणतात, तो दमन शब्द जरा आपल्याला स्ट्रॉंग वाटेल, तीव्र वाटेल, पण नियंत्रण पाहिजे। नियंत्रण कशावर पाहिजे, इंद्रियावर, आणि त्यांना आतल्या बाजूने वळवलं पाहिजे। त्याच्यासाठी एकादशी नंतरचे 5 महिने आहेत आपल्याला की इंद्रिय आत वळवली पाहिजे। बाहेर जाण्यासाठी त्यांना शिकवावं लागत नाही, कारण लहानपणापासून त्याला बाहेर जाण्याचीच प्रवृत्ती आहे, ज्याला बहिर्गामी म्हणतात, अवे फ्रॉम द सेंटर। त्याला एक शब्द आहे सेंट्रीफ्युगल, म्हणजे केंद्रापासून दूर, केंद्रोत्सारी अशी मनाची धावच आहे। ती कशी आणली पाहिजे, ज्याला केंद्राभिगामी म्हणतात, म्हणजे सेंट्रीपेटल, तशी ती पाहिजे, हे लक्षात ठेवा। म्हणून बळीये इंद्रिये येती मना, मन एकवटे पवना, पवन सहजे गगना मिळोचे लागे। हे लक्षात ठेवा। आपण म्हणतो ना की पहिल्यांदा करायचं काय की मन आणि प्राण यांची जोडी जुळवायची, आणि एकदा ती जोडी जुळली की मग त्यांना वरची म्हणजे गगनाची वाट दाखवायची। हे गगन म्हणजे निसर्गातलं आकाश नाही, कारण मन पवन म्हणतो ना, मन आणि बाहेरचा जर पवन असेल वारा, तर त्याची गाठ काय घालायची, मन वाऱ्याबरोबर धावतच असतं। मन चंचलच आहे, चंचलम। त्यांनी अर्जुनाचा हाच प्रश्न आहे की मी काही आवरू शकेन, परंतु मन कसं आवरू ते मला कळत नाहीये कृष्णा। त्यांनी तिथे 2च शब्द वापरलेत, अभ्यास आणि वैराग्य। अभ्यास हा सगळीकडे आहे, अभ्यास हा केलाच पाहिजे। म्हणून काय सांगितलंय की जरा बळ वापर ना, विल पॉवर, इच्छाशक्ती, आणि इंद्रियांना मनात आण। पहिली गोष्ट म्हणजे मन एकवटे पवना, पवन म्हणजे श्वास, मन आणि श्वास यांची गाठ बांधायची। मन पवनाची बांधून या गाठ, दावियली वाट गगनाची। आपण नेहमी म्हणतो तीच ही ओवी आहे, बळीये इंद्रिये येती मना, मन एकवटे पवना, पवन सहजे गगना मिळूचे लागे। वाऱ्याचं स्थान गगन हेच आहे, आकाश हेच आहे, पण वारा चंचल आहे, चपळ आहे। अचपळ मन माझे नावरे आवरिता, अचपळ म्हणजे अतिचपळ, हे लक्षात ठेवा। म्हणून काय सांगितलंय की पवन ही एक प्रकारची उपासना सांगितली त्याने, की श्वासाला तुम्ही मन, श्वास आणि मन त्याची अत्यंत गाठ आहेच। म्हणून मनाचा जर कोण देव असेल तर मारुती सांगितलेलं आहे, आज त्याच्या उपासनेचा दिवस आहे। कारण का की मनोजवम मारुत तुल्य वेगम आपण म्हणतो की मनाला जर तुम्ही बांधलत श्वासाशी, म्हणून महाराज म्हणतात ना, श्वासावर नाम घ्या ना, नामाची आणि श्वासाची जर जोडी लागली तर बाहेर धावणारं मन, मना, त्याची उलट धाव म्हणजे नाम, हेच सांगितलं इकडे। म्हणून ते तुम्ही करा। हे जो उभा खांब आहे ना, आपण म्हणतो एका अर्थाने नाभीपासून परेपर्यंत किंवा नाम परेपासून आणि नाकापर्यंत हा जो उभा आहे तो एक खांब आहे, आणि त्या खांबाला तुम्ही मनाचं माकड बांधा, म्हणजे उड्या जरी मारल्या तरी ते त्या मर्यादेतच मारेल, हे लक्षात ठेवा। म्हणून काय सांगितले की बळीये इंद्रिये येती मना, मन एकवटे पवना, पवन सहजे गगना मिळोची लागे। सहज तो पवन गगनात मिळून जातो। ऐसे नेणो काय आपैसे, ऐसे नेणो काय आपैसे, तया तेची कीजे अभ्यासे। अभ्यास मात्र केला पाहिजे, हे आपोआप जमणाऱ्या गोष्टी नाही, सोप्या आहेत या, पण अभ्यास मात्र केला पाहिजे। आणि अभ्यास केल्यावर काय होतं, समाधी घर पुसे मानसाचे। मानस म्हणजे मन,
समाधी अशा मनाला विचारते ते पत्ता, की अरे मला या मनात जायचंय. म्हणजे मनाची समाधी लागण्यापेक्षा ही ज्ञानेश्वरांची समाधी घर विचारते ते, मनाचा पत्ता विचारते ते. कुठलं मन? जे सांगितलं ना की आत वळलेलं आहे. इंद्रिये मनात, मन प्राणात, प्राण असे आत निघालेले आहे. आपण म्हणतो ना की इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि आत्मा, आनंद किंवा अहंकार. ऐसे नेणो काय आपैसे तयातीचे कीजे अभ्यासे समाधी घर पुसे. म्हणजे विचारे मानसाचे. समाधी घर विचारते. ऐसा जो काम क्रोध लोभा झाडी करून ठाके उभा तोची तेवढिया लाभा गोसावी होय. हे आता तेवढिया लाभा एवढंच करतो. आपण मागे बघितलं होतं ना की तो सांगतो इट्स व्हेरी सिम्पल टू बी हॅपी बट इट्स व्हेरी डिफिकल्ट टू बी सिम्पल. म्हणजे आनंदात राहणं हे सोपं आहे, पण सोपं होणं हे अवघड आहे. तसं हे काय सांगितलंय, काम क्रोध वगैरे हे जे षड्रिपू आहेत त्या झाड काढून टाक, पूर्णपणे सोडून दे, त्याग कर त्यांचा. आणि मग तोची एवढी लाभा. हे जर त्याला जमलं तर थोडंसं केलं साधन की तो गोस्वामी म्हणजे इंद्रियांचा स्वामी होतो. आता इथे आपण काही प्रसंग बघणार आहोत किंवा उदाहरणं देणार आहोत. काम क्रोध आणि लोभ यांना नरकाची 3 दारं म्हणलेलं आहे. त्रिविध दारं म्हणलेलं आहे. म्हणजे या दारातून जा, त्या दारातून जा. आपण तर काम क्रोध लोभ वगैरे आपली तर खूपच दारं आहेत नरकाकडे जायची. ही 3 तर नक्कीच आहे. काम क्रोध लोभ झाडी करून ठाकी उभा. हे कसे घालवायचे त्याच्यासाठी उदाहरणं देतात. काम जो आहे ना की काम वासना, कामना दोन्ही गोष्टी आहेत. काम वासना म्हणलं की आपल्याला देहाच्या अंगाने जाणारं सुख हे दिसतं. परंतु कामना म्हणलं की सगळ्या इच्छा दिसतात. इथे घर व्हावं, शेतातलं घर मला आवडतं, ही कामना आहे. त्यातूनच पुढे आकांक्षा वगैरे निर्माण होईल. ही जी कामना आहे, एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एक साधू बसलेला आहे रस्त्याच्या बाजूला आणि त्याच्यासमोर त्यांनी एक कटोरा ठेवलेला आहे. त्याला काही इच्छा नाही आहे कशाची काय. ती छान समाधी लागलेली आहे. साधू आहे. बराच वेळ तो एक माणूस बघतो की किती शांत बसलाय, म्हणून तो एक नाणं घेतो, सुवर्ण कॉईन, त्यावेळेला सुवर्णाचंच चलन होतं, आणि ते त्याच्या कटोऱ्यात टाकतो. कटोऱ्यात नाणं आवाज आल्यानंतर साधू डोळे उघडतो आणि त्या माणसाला परत बोलवतो आणि सांगतो की मला याची गरज नाही आहे. हम कंद फल मूल खाते हैं और वो हमें कुदरत में मिलते हैं. आम्हाला याची काही गरज नाही. तो पुढे त्यावेळेला तो माणूस काय म्हणतो, मी जे दान दिलेलं आहे ते मी परत घेणार नाही. दान परत घेणार नाही. तुला कोणाला द्यायचं असेल ते देऊन टाक. साधू विचार करतो की सोन्याचं नाणं कोणाला द्यावं. कामना ज्याच्या तीव्र आहेत, आणखीन पाहिजे आणखीन पाहिजे असं ज्याला वाटतं त्याला हे सोन्याचं नाणं देऊया. इतक्यात त्याला एक मिरवणुकीचा आवाज ऐकू येतो. घोष आहे वाद्यांचा, हत्तीच्या तुतारे ऐकू येत आहेत. हे सगळं सैनिकांचे सुद्धा घोषणा ऐकू येत आहे. मोठी कोणती तरी एक यात्रा असली पाहिजे की विजय यात्रा असते एका राजाची. ज्या भागात साधू बसलेला आहे ते जे नगर आहे ते राजाने जिंकून घेतलेलं आहे आणि राजा हत्तीवर बसून मागून येतोय. तो दूर आहे. समोर एक शिपाई आल्यानंतर साधू विचारतो, कसली मिरवणूक आहे रे? तुम्हाला माहित नाही का? म्हणला, आमच्या राजेसाहेबांनी हे नगर जिंकलेलं आहे. आता राजेसाहेब कुठे निघाले ना दुसरं नगर जिंकायला. राजेसाहेब पराक्रमी आहेत आणि आम्ही जिंकतोय. राजाचा हत्ती ज्यावेळेला आला त्यावेळेला या साधूनं विचार केला की ह्याला धनाची गरज आहे. त्यांनी राज्य कशाला जिंकतोय? सोनं पाहिजे, अलंकार पाहिजे, सामर्थ्य पाहिजे, संपन्नता पाहिजे. म्हणून तो ते गोल्ड कॉईन राजाकडे असं फेकतो. ते राजा हत्तीवर असल्यामुळे हा जोरात फेकतो. ते त्याच्या डोळ्याच्या तिथे लागतं, जखम होते आणि रक्त आल्यानंतर तो राजा चिडतो. राजा हे बघितल्यानंतर सैनिक त्या साधूला धरतात. राजा वरूनच विचारतो की मी काय अपराध केला होता तुझा म्हणून मला तू ते नाणं फेकून मारलंस? तो म्हणला, क्षमा करा, तुम्हाला ते लागलं म्हणून, पण नाणं मला एकाने दिलं ज्याची मला बिलकुल कामना नव्हती. तर ज्याला कामना आहे धनाची काय, सुखोपभोगांची काय, त्याला मी देणार होतो. तर तुम्ही राज्य मागून राज्य जिंकताय, अजून तुमची कामना पुरी झालेली नाही म्हणून मी तुम्हाला ते दिलं, चुकून तुमच्या डोळ्याला लागलं. त्यावेळेला राजाला कळतं की खरंच मी केव्हा थांबणार आहे. तो हत्तीवरून खाली उतरतो, त्या साधूला शरण जातो आणि म्हणतो, मला योग्य तो मार्ग दाखवा. कामना
कधीच पुऱ्या होत नाहीत. आणि म्हणून सांगितलं कामानंतर क्रोध. एक गमतीदार गोष्ट, कीर्तनकरांची आवडती गोष्ट आहे ती. गंगेला गेल्यानंतर काहीतरी सोडायचं असतं. गंगार्पणमस्तु. काय सोडतो त्यावर आधी विचार करायचा असतो. माणूस हुशार आहे, तुम्हाला माहित आहे ना, की जर डायबेटीस झालंय मला तर साखर सोडली गंगा मैया, हां आधीच सोडलेली असते. किंवा नुकताच डायबेटीस झालाय आणि मी गंगेच्या काठी आलेलो आहे आणि मी गंगेला सांगितलं याच्यात काय सोडलं सांगा बरं. गंगा हसत असेल, काही हरकत नाही. मुद्दा काय आपला, की ज्या वेळेला एक माणूस अत्यंत रागीट असतो आणि गंगेला जातो, गंगा आल्यानंतर गंगा पूजन करायचं असतं आणि मावंद म्हणजे गावाला जेवण घालायचं असतं. लोकांना कळलं पाहिजे ना, पूर्वीच्या काळी गंगा म्हणजे जाऊन यायचं परत हे सोपं काम नव्हतं. दळणवळणाची साधनं नव्हती आणि कधी कधी वाटेत चोरांची लुटारूंची भीती सुद्धा असायची. पण आल्यानंतर सगळ्यांना ते आमंत्रण द्यायचे गावातल्या वगैरे, की या मी भंडारा ठेवलेला आहे, समाराधना ठेवलेली आहे, तर तुम्ही या जेवायला. मग प्रत्येक जण विचारायचे आपल्या प्रवासातल्या आठवणी. आणि अनेकांनी विचारलं मग गंगेला काय सोडलं. राग सोडला माझा, क्रोध. आणि क्रोधेश मला सगळेजण जमदग्नी म्हणायचे, पण सोडला मी. शांत वाटतात मला. त्याचा जो मित्र होता जवळचा त्याने हे ऐकलं आणि तो म्हणतो की मला नाही वाटत हा कधी राग सोडेल. नुसतं शब्द असतील की माझा क्रोध गंगे मी तुला अर्पण केला आणि आता शांत, म्हणजे काही दिवस असतं ते. म्हणून तो तुला विचारतो अरे तू कसा गेलास रे. मग तो म्हणतो की इथून मुंबईपर्यंत मी बसनी गेलो आणि पुढे मग ट्रेननी गेलो, पण इथून स्टेशनपर्यंत रिक्षाने गेलो, हे रिक्षाने गेलो, नंतर ट्रेननी गेलो, बसनी गेलो, नंतर ट्रेननी गेलो, हे सगळं सांगतो. परत 5 मिनिटांनी तो येतो, हे कसा प्रवास केलास रे. तो म्हणतो नाही घरापासून बस स्टँडपर्यंत रिक्षाने गेलो, नंतर तिथून रेल्वे स्टेशन आणि रेल्वेने वगैरे गेलो. परत एक 5-10 मिनिटांनी विचारतो. असं 10-15 वेळा झाल्यानंतर तो म्हणतो तू मूर्ख आहेस का रे, कितीदा विचारतोयस. तो म्हणतो नाही नाही मला हेच पाहिजे होतं. राग आला ना तुला, सोडून दिला होतास ना गंगेत. सोपं नाही आहे. म्हणून काम क्रोध झाडून तुम्ही ठाके उभे राहा, तेवढ्यानीच तुम्ही गोसावी बनाल. गोसावी म्हणजे गोस्वामी, आणि गोस्वामी म्हणजे चांगली सिद्धी आहे. महाराजांचे आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद असल्याशिवाय गोस्वामी बनता येत नाही. ते झाल्यानंतर लोभ. याचं एक आवडतं उदाहरण असतं, रंगवून सांगतात, आपण थोडक्यात बघूया. की एक अत्यंत कंजूस माणूस आहे, पण आता मरणाला सगळेजण म्हणतात की मरताना तरी याच्यावर नाव यावं याचं देवाचं, म्हणून त्याला म्हणत असतात त्याच्या आजूबाजूला, जसे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. तर तो वैष्णव असतो, विष्णूचा भक्त. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, केशवाय नमः. सगळी देवाची विष्णूचीच नाव आहेत ना, विष्णू सहस्रनाम चाललेलं असतं. अशा वेळेला अगदी शेवटचा श्वास असतो, पण तो शुद्धीवर आहे. सगळेजण त्याला बघायला येतात, म्हणजे असे त्याच्यावरती कोंडाळं करतात. काय इतक्यात तो हात हलवून सांगतो बाजूला, वा के म्हणायला लागलो. त्यावेळेला वासुदेव आणि केशवांचं ते स्मरण करतायत. रागाने तो बाजूला म्हणतो आणि मग तिकडे दाखवतो, वासरू केरसुणी खातंय, तिकडे कुणाचंच कसं लक्ष नाही आणि हा मरतो. म्हणजे पुढचा जन्म वासराचा किंवा केरसुणीचा, हेही लक्षात ठेवा की आपण वस्तू सुद्धा होऊ शकतो. आता केरसुणी गोठ्यात झाडणारी व्हायची का देवघर झाडणारी व्हायची, ते त्याच्या आधीच्या कर्माप्रमाणे. पण शेवटच्या क्षणी वाक्य म्हणजे वासुदेव केशव नाहीये. हा केवढा लोभ आहे. समर्थांनी उदाहरण दिलेलं आहे लोभाचं, की मुंग्या जात आहेत आणि मुंग्यांच्या तोंडात साखरेचे कण आहेत सांगितलं, तर हा एक एक मुंगी पकडतो, तिच्या तोंडातले साखरेचे कण काढून घेतो. हा केवढा लोभ आहे, लालच आहे. पुढे बघा बरं. त्याच्यानंतर लोभानंतर मोह. हल्ली मोह म्हणजे ही वस्तू माझी आहे ना, ती माझ्याकडे राहिली पाहिजे, ती बदलता कामा नये. सौंदर्याचा मोह आणि याच्यावर आधारित मोठी कॉस्मेटिक्सची इंडस्ट्री आपण म्हणतो. एक नटी मागे, आणि ते किती सध्या खर्च करतात आणि त्यांचं काय खरं आणि काय खोटं आपल्याला कळत नाही. म्हणजे एक मागे उदाहरण सहज सांगितलं होतं की काळा होता, नाक चपटं होतं, कुरळे केस होते, निग्रो होता तो, जो मी आपण ज्याला निग्रो शब्द वापरत नाही, ही वॉज ब्लॅक, डार्क कलर. आणि नंतर तो नृत्यात एवढा झाल्यानंतर त्यांनी एवढ्या सर्जरी आपल्यावर पहिल्या म्हणजे आपल्या स्किनचा कलर पांढरा करून टाकला. केस आहेत ना ते असे सरळ करून केसाची बट वगैरे वाढवली, सुंदर हॅट वगैरे घालायचा. आणि मुख्य म्हणजे त्याचं नाक असं बसकट होतं. म्हणजे वडील म्हणायचे काय तुझं नाक फ्लॅट नोज्ड. मला तो स्वतः निग्रोच हा वडील, पण जरा उंच नाक असेल त्यांचं, आणि म्हणून त्याचं नाक भिंतीवर आपटायचे. आधी फ्लॅट नोज आणि आपटायचे, त्याला वेदना व्हायच्या.
आणि नंतर मग त्यांनी ठरवलंच मी कुठल्या तरी एका क्षेत्रात एवढं नाव मिळवेन आणि माझं व्यक्तिमत्वच मी बदलून टाकेन. आता हे बदलायचं म्हणजे काय बाहेरून बदलायचं, हे मोह आहे त्याचा. तर त्याचं बसकं नाक होतं ना, त्यांनी त्याला तिथे एक कृत्रिम नाक तयार करून घेतलं होतं आणि बाहेर जाताना रात्री झोपताना तो ते काढून ठेवायचा, होतच नाक वगैरे. आणि ज्यावेळेला तो अचानक गेला त्यावेळेला त्याच्याबरोबर राहणारे लोक त्याचं नाक शोधायला लागले. कुठे ठेवलं ते सापडलं नाही त्यांना. शेवटी सापडलं की नाही मला माहितीही नाही, पण त्याला अगदी कॉफीनमध्ये ठेवेतोपर्यंत हा प्रसंग आहे. म्हणजे इतकं सगळं करून हा मोह कशासाठी? सौंदर्य, कधीतरी मी म्हातारा होणारच आहे किंवा म्हातारी होणारच आहे. म्हणजे किती सर्जरी करून घ्यायच्या, प्लास्टिक सर्जरीज, किती निरनिराळ्या प्रकारची प्रसाधनं वापरायची. आणि त्याचं पुढे एवढा ताण येतो की या सिने इंडस्ट्रीत तर विशेषतः मी बाहेर पडेन, मी अंगाचं फॅट वगैरे व्यवस्थित कंट्रोल करते, फिट राहते, चेहऱ्याचं काय? आणि असं करत करत एक प्रसिद्ध नटी गेली. त्याचं एक कारण हे सांगितलं होतं, किती सर्जरीज, किती ती कॉस्मेटिक. हा मोह आहे, सौंदर्याचा मोह आहे. कोणाला संपत्तीचा असतो, कोणाला सत्तेचा असतो, हा एक मोह आहे. त्याच्यानं मध हे सोडा म्हणून सांगितलंय. मधाचं सध्या सुंदर उदाहरण म्हणजे त्याला एका चॅनलवर VVIP रेसिझम म्हणतात. रेस म्हणजे पूर्वी राजे लोक वगैरे जसे मदांध असायचे, माझ्या पुढे कोणाचं काही चालणार नाही आणि मी म्हणेन तसंच झालं पाहिजे. हल्ली ज्यावेळेला ॲक्सिडेंट्स घडवतात श्रीमंत बापाची पोरं रात्री दारू पिऊन आणि BMW सारख्या मोठ्या गाड्या, त्यावेळेला हिंदी सिनेमातला एक डायलॉग असतो, बडे बाप की बिगडी हुई औलाद. मग ती औलाद मुलगाही असेल किंवा मुलगाही असेल, हा मद आहे, सत्तेचा मद आहे. सत्ताधाऱ्यांची मुलं काय करत नाहीत आज सांगावर. त्याला VVIP म्हणजे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पर्सनचा रेसिझम. आपण रेस आहोत का? आपण लोकशाही आहोत. आणि लोकशाहीत ते तांबडे देऊन बऱ्याच जणांच्या गाडीवरच्या दिवे, पिवळे दिवे, तांबडे दिवे काय होते ते सुप्रीम कोर्टाने काढून, पण तरी सुद्धा ऐकलं पाहिजे ना लोकांनी. मुद्दा काय आहे? मदाचं हे उदाहरण आहे, मद. त्याच्यानंतर मत्सर, म्हणजे दुसऱ्याचं घर, दुसऱ्याचे कपडे, दुसऱ्याचे दागिने, हे बघितलं की आपल्या मनात मत्सर. माझं चांगलं आहे पण त्याचं जरा जास्त चांगलं वाटतं नाही. आमच्या टाईल्स किती आम्ही 6 महिने विचार करत होतो कॉम्प्युटरचा, पण तरी सुद्धा ह्याने कुठून आणलं टाईल, कोणाच तो विचार करा. असं होतंच, हे मत्सर आहे. त्याच्यानंतर दंभ, खोटी उपासना. बऱ्याच वेळेला गुरु असा सहज जात असेल आणि एकाला चांगली झोप आली, पण गुरुच्या खडावांचा आवाज आला, श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम, हा दंभ आहे. आणि गुरु गेल्यानंतर परत हा मान टाकतो आणि हातातली माळ गळून पडते. म्हणून हा दंभ कशाला पाहिजे? हे साधू, भोंदू साधू, ते दांभिक असतात. दंभ हा सुद्धा आपला एक शत्रू आहे. मद आहे, दंभ आहे, अहंकार. अहंकार म्हणजे मी करता, ही भावना, सगळं मीच करतो, हा इतका आपला अहंकार असतो. आणि मी केलं हे जगाला कळल्याशिवाय किंवा कळवल्याशिवाय माझं समाधान होत नाही. म्हणून फक्त लेबल लिहायचं राहतं की मी इतक्या इतक्या गोष्टींचं. म्हणजे खरी मोठी माणसं असतात त्यांना याची काही पर्वा नसते. म्हणजे 100 पेटंट घेतात ती माणसं आणि एवढी डाऊन टू, म्हणजे एवढी साधी असतात की त्यांना कशाची पर्वा नसते. पण एखाद दुसरं पेटंट घेतलं की घेतलं बरं, सगळ्यांना सांगत जातात, ह्याच्या फेसबुक काय सगळ्यावरून वगैरे. कसलं ते पेटंट? म्हणून विचार करूया आपण की ते ऐसा जो काम क्रोध लोभा झाडी करून, आपण तर सगळे बघितले, काम, क्रोध, मोह, लोभ, मद, हे सगळे बघितले. या सगळे आपल्यातही कमी जास्त प्रमाणात असतात. पण ते पूर्ण गेले ना की तेवढ्याच याने तू बाकी उपासना नाही केलीस तरी चालेल, पण या सगळ्यात तू मुक्त झालास की तोची एवढी या लाभा गोसावी होय. गोसावी म्हणजे गोस्वामी, आणि गोस्वामी म्हणजे इंद्रियांचा स्वामी. गो म्हणजे इंद्रिय, गोपाल म्हणजे इंद्रियांचं पालन करणारी देवता किंवा शक्ती. म्हणून विचार करा की ज्या वेळेला मला इंद्रियांवर जय मिळवायचा आहे, मला गोस्वामी व्हायचंय, त्याच्यासाठी हे कामक्रोध वगैरे गेले पाहिजे. तुलसीदासांनी अनेक ठिकाणी हे प्रार्थना केलेली आहे आणि त्यांनी हनुमंताची प्रार्थना केलेली आहे की तुझ्यात हे सगळे दोष नाही दिसत मला. तू पूर्णपणे ब्रह्मचर्याचा पुतळा आहे, तू पूर्णपणे निर्मोही आहेस, निस्पृह आहेस. स्पृहा म्हणजे इच्छा नाही आहे, कसला मोह नाही आहे तुला. म्हणून हे हनुमंता, माझ्यात असलेले हे काम वगैरे सगळे ते काढून टाकण्यासाठी मी तुला प्रार्थना करतो. तुलसीदासांच्यात सुद्धा हे किती कमी प्रमाणात असलं तर, पण तेही सांगतात. म्हणून काय सांगितलंय, पाहे पा ओम तत्सत ऐसे, हे बोलणे तेथ नेत असे, जेथुनी काहे प्रकाशे दृश्य जात.
ही उपनिषदांची भाषा आहे. ही जरा अवघड ओवी आहे. पाहे पा म्हणजे हे बघ रे, ओम तत्सत या शब्दाचे अनेक अर्थ लावले जातात. पण ओम म्हणजे परब्रह्म, तत्सत म्हणजे त्याला अर्पण. ब्रह्मदेवा आपण म्हणतो ना, गोविंदा त्वदीय वस्तू तुभ्यमेव समर्पय, तुला मी अर्पण केलेली आहे, तुझीच वस्तू आहे. आपण नैवेद्य दाखवतो ते काय पदार्थ आपण तयार केलेले असतात काय? आपण एखादा जिन्नस बनवलेला असतो, पण त्याच्यासाठी पदार्थ जे बाजारातून आणलेले असतात ते काही आपण बनवलेले नसतात. मग ते कोणी बनवले? देवाने बनवलेले. म्हणून देवा कौतुक. जसं भात केलेला लहान पोर आईला भरवतं, वडिलांना भरवतं, तसं मी तुला नैवेद्य दाखवतोय. त्याच्या मागची माझी भावना लक्षात घे. मी यज्ञ करतोय रे, पण यज्ञातलं सगळं साहित्य सामग्री तुझीच आहे की, ती तुला अर्पण करून स्वाहा म्हणतोय. पण हे कौतुक आहे. मी तुझं लेकरू आहे ना, मी तुझं बाळ आहे ना, पाडस आहे ना, मग तू काय कर, हे क्षमा कर मला. हे कौतुकानं बघ या गोष्टीकडे. पाहे पा ओम तत्सत म्हणजे सारी कर्म त्याला अर्पण करा. कारण ती कर्म करायला ज्या काही गोष्टी लागतात त्या त्याच्यामुळेच मला मिळतात. एक म्हणजे करण साधन आणि सामग्री. साधन सामग्री आपण म्हणतो ती कोण? मी काय तयार करतो काय? नाही. शेतकरी काय बी स्वतः तयार करतो, जे खत वगैरे घालतो ते, आणि जमीन आणि ते पाणी पावसाचं, आणि ते काहीच करत नाही. आपण त्याला अन्नदाता म्हणतो, बरोबर आहे, कारण तो दृश्य अन्नदाता आहे. पण त्यांनी जर सांगितलं की मी हे शेत केलं, तर तसं नाही आहे हो. एक टोळधा डील. आणि काल रात्री तो बायकोला म्हणाला होता, बघा या वेळेला सुंदर आपल्याला पीक येणार आहे, मुलीचं लग्न जोरात करून देऊया. दुसऱ्या दिवशी येऊन बघतो तर टोळधाडीने सगळं फस्त केलेलं असतं. अशी उदाहरणं आपण बघतो. आपल्याला तसे अनुभव स्वतःलाही येत असतात. म्हणून काय कर, अर्पण कर. ओम तत्सत. हे ओम, हे परब्रह्मा, हे परमेश्वरा, तुला सगळं अर्पण कर. म्हणजे काय करायचे? कण, क्षण, प्राण आणि मन एवढं तरी अर्पण करूया. कण म्हणजे सगळे मटेरियल. एक भिंत कणाकणाची भिंत बनलेली आहे, जमीन कणाकणाची बनलेली आहे. म्हणजे आपलं घर कणाकणाचं बनलेलं आहे. आपली सगळी प्रॉपर्टी आहे, घड्याळ वगैरे सगळं कणाकणाचं बनलेलं आहे. त्या सोन्यात काही कण कण नाही आहे. सोन्यात हे करताना बारीक बारीक कण खाली पडलेले असतात. म्हणून कण म्हणजे सगळी मटेरियल, भौतिक जे जे आहे वस्तू, त्याला कण म्हणायचं. हे कण कोणी? त्या ब्रह्मदेवापासूनच आले, त्याचंच आहे. क्षण, काळ, ही त्यांनीच सुरू केलेली एक आहे प्रक्रिया, काळ. आणि ते सुरू केले म्हणून संपेल. लोक म्हणतात काळ हा अनादि अनंत नाहीये, काळाला आदी आहे, म्हणून काळाला अंत आहे. म्हणून उदाहरण काय देतात? काळाची व्याख्या काय आहे की डिस्टन्स बिटवीन टू ॲक्शन्स. म्हणजे चला मी चहा करायला सुरुवात करते, 5 मिनिटात करते की नाही ते बघ. बघ किती वाजलेत घड्याळात. तो म्हणतो आई 10ला 5 मिनिटं कमी आहेत. बरोबर 10चे ठोके पोचले की चहा कपात ओतलेला असला पाहिजे. म्हणजे आता 5 मिनिटं हे कसं ठरवलं? चहा सुरू करायला लागला आणि चहा पुरा झाला, हे बरोबर 5 मिनिटं दाखवणारे घड्याळ आहे. पण शेवटी दोन घटनांमधलं, दोन वस्तूंमधलं हे जे अंतर आहे ना, त्याच्या, आणि त्यामुळे ते निर्माण झालेलं आहे. आता ही 5 मिनिटं चहा करण्याचे आईने निर्माण केले. ते 10ला 5 जगात सगळीकडे असते किंवा जिथे ते काळ चालतो, आणि 10 वाजले तेही 5 मिनिटं. पण आई मधल्या काळात जो चहा करते ना, तिथे ती 5 मिनिटं आहेत ना, ती त्या घरातली आहेत, त्या स्वयंपाकघरातली आहेत, त्या आईची आहेत आणि त्या लेकराची आहेत. आपण म्हणतो ना परीक्षेला अजून 8 महिने आहेत. म्हणजे आत्ताचा मी आणि परीक्षेत देणारा मी याच्यामध्ये 8 महिन्यांचं अंतर आहे. हा काळ आहे. आपल्या सोयीने हे काळाचे तुकडे आपण पाडतो. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे? कणही त्याला देऊन टाकूया, क्षणही त्याला देऊन टाकूया. प्राण का नको द्यायला? काल परवा बघितलं होतं ना, मत चित्ता मत गत प्राणा. तुमचा प्रत्येक प्राण माझ्यात जाऊ दे, प्रत्येक प्राण मला अर्पण करा, हे सांगतोय भगवंत. आणि प्राणाचा प्रणव करा. हे दोन सुंदर शब्द सांगतो. आज त्याच्यावर चिंतन करा. एक आहे प्रयाणोत्सव. प्रयाण चालूच आहे की हो. यान म्हणजे जातोय प्रवासात, आणि हे यंत्र कुठल्या तरी यानात बसलेलं आहे. यंत्रारूढानी, हे यंत्र आहे, ते कशावर तरी आरूढ झालेलं आहे. समजा प्राणावर आरूढ झालेलं आहे. प्रत्येक जाणारा प्राण हे त्या यंत्राचं आयुष्य संपवतोय. बरोबर आहे ना? हे जर कळलं मला, तर प्राण, क्षण, काळ, कण म्हणजे पार्टिकल्स किंवा मॅटर, मटेरियल, मन, बुद्धी, चित्त, ते अर्पण कर मला. त्यापैकी प्राण आणि ते क्षण अर्पण करणं. क्षण जातातच, अर्पण करतोस का तू? आपण म्हणू शकतो की हा 1 तास महाराज मी तुम्हाला अर्पण केला, कृष्णा अर्पणमस्तू, सद्गुरू तुला अर्पणमस्तू, हे आपण म्हणतो. हा 1 तास आपल्याला कळतो.
पण बाकी किती कळत असतात. एक मार्मिक गोष्ट प्रसंग महाराजांचा आहे, तुम्ही वाचला असेल की 3 जण यायचे मालाडला ज्या वेळेला तात्यासाहेब केतकर होते, आणि ते महाराजांचीच वाणी म्हणजे महाराजच बोलायचे त्यांचं. एक एक जण येईन असं झाला. एक दिवस एक रविवारी वगैरे जास्त जास्त करून यायचे लोक, एक 2-3 रविवारी हे दोघंच आले. त्यावेळेला महाराजांनी विचारलं त्यांची काही बदली झाली का, त्यांनी घर वगैरे बदललं का, का त्यांची प्रकृती ठीक नाही आहे. महाराजांनी चौकशी केली, नाही नाही म्हणाले, सगळं तिथेच आहेत आणि सगळे ठीक आहेत ते. मग ते काय येत नाही, तर ते म्हणाले नाही, आपण काय करणार आहोत लक्षात ठेवा, अर्धा तास प्रवास करणार, परत अर्धा तास प्रवास करणार, 1 तासाचं प्रवचन, आणि त्यात महाराज सांगणार नाम घ्या. मग त्याच्यासाठी एवढी कटकट कशाला, 2 तास बसून नामच घेतो आपण, घेऊच या ना ते नाम. महाराज म्हणाले वा, या माणसाला नमस्कार केला पाहिजे. पण म्हणाले त्याला एक प्रश्न विचारा, हा महत्वाचा प्रश्न आहे आपल्यासाठी. आपण आता संकल्प करणार आहोत एकादशीपासून सुरू होणाऱ्या चातुर्मासासाठी. तर ते म्हणाले की प्रश्न 2 तासाचा नाहीये, बाकीच्या 22 तासांचा प्रश्न आहे. हे 2 तास तुम्ही नाम घेता आणि त्याच्यासाठी इकडे वगैरे येत नाही, हे फार चांगलं आहे. ते म्हणाले विचारू नका, आम्ही येतो परत याची वाटच बघत असतो, आम्हाला जेव सुद्धा देत नाही, पत्त्याचा डाव मांडतो, नंतर मधून अधून चहा होतो, त्याच्यानंतर राजकारणाची चर्चा होते. म्हणजे 2 तास हे नाम घेतं, कशाला जायचं उगीच त्या सत्संगाला. 22 तासांचा प्रश्नच नाही. आपण कुठेतरी छोट्या गोष्टींचा विचार करतो, मोठी गोष्ट विसरतो. एक पांढरा कागद सायकोलॉजीचे एक प्रोफेसर न्यायचे वर्गात, त्याच्यामध्ये काळा डाग असायचा. 150 जणांचा क्लास, इथे तुम्हाला काय दिसतो, मला तो पांढरा डाग दिसतो. एखाद्या सौभाग्यवतीच्या कपाळावर जसं कुंक असावं, बिंदी, हे निर्णय, पण त्यांना ते दिसतात. प्रोफेसर नंतर विचारतात, तो ठिपका तुम्हाला दिसतो, बाजूचा पांढरा कागद तुम्हाला दिसत नाही. मी असा का प्रश्न विचारला तुम्हाला, या कागदावर तुम्हाला काय दिसतंय, इथे तुम्हाला काय दिसतंय. मोठी गोष्ट आपण विसरतो आणि छोट्या छोट्या गोष्टी. म्हणून छोटे छोटे स्वार्थ साधण्यापेक्षा, खोटे स्वार्थ साधण्यापेक्षा महाराज म्हणतात स्वार्थ खरा साधारे, नित्य तुम्ही नाम गायनी जागा, मी पण जाळून या जगी वागा. हे बाबांची रचना आहे, महाराजांचे विचार आहे. पण कितीच्या 3 ह्याच्यात स्वार्थ खरा, खरा स्वार्थ साधा. म्हणजे कसा स्वार्थ, स्वचा अर्थ, अर्थ म्हणजे साठी. आपण बघितलं ना, विद्यार्थी म्हणजे विद्येसाठी, धनार्थी म्हणजे धनासाठी, त्या अर्थ आपण म्हणतो ना, तसा इथे स्व अर्थ. तुम्ही तिकडचे जाऊन मागच्या दाराने जाऊन साखर 2 किलो आणली, हा स्वार्थ साधला. नाही, स्वातंत्र्य मिळाले असते तर काय मेला नसतात तुम्ही, उलट प्रकृतीला बरं झालं असतं. नाही नाही, मी आधी गेलो तिथे म्हणून मला ते तिकीट मिळालं. हे आपण किती छोटे छोटे स्वार्थ, ज्याला पेटी हा शब्द इंग्लिशमध्ये, अत्यंत क्षुद्र स्वार्थ आपण बघतो आणि त्याला फार मोठी बाजी मारली म्हणतो. आणि स्वतःचं कल्याण, स्वतःचं आरोग्य, स्वतःचा विकास, स्वतःचं चारित्र्य इकडे लक्षच देत नाही. चारित्र्य म्हणजे गुणसंपदा, लक्षच देत नाही. म्हणून माझं छोटे छोटे काय स्वार्थ साधता, स्वार्थ खरा साधार आहे. काय खरा स्वार्थ, नित्य तुम्ही नाम गायनी जागा. जागे राहा, सावध राहा, सजग राहा, दक्ष राहा. कशासाठी, नित्य तुम्ही नाम गायनी. नाम गायनी, नाम रडत घेऊ नका. रटते रो, कशाला रटायचं, रटायचं ते पॅरट आपण म्हणतो ते, त्याच्यात काही हे आहे का, प्रेम आहे का, गा तुम्ही. नित्य तुम्ही नाम गायनी जागा. आणि हे केव्हा जमणार आहे, नित्य केव्हा जमणार आहे, आणि नामाचं गायन केव्हा जमणार आहे, आणि त्यासाठी जागरण केव्हा जमणार आहे, मी पण जाळून या जगी वागा. हा सगळ्यात मोठा शत्रू आहे आपला. एक फार सुंदर शब्द, अखंडित भेटी रघुराज योगो. हा रघुराज म्हणजे रामाचा योग आहे. आपण म्हणतो रामाचा योग, काय शब्द आहे ना, सदा सर्वदा योग तुझा गणावा, आणि शेवटी उपेक्षू नको रघुनायका मागणे हेचे आता. म्हणजे रघुनायकाला तुझा योग हा रघुयोग आहे, हा रामयोग आहे. म्हणून अखंडित भेटी रघुराज योगो. त्याच्यासाठी काय, मना सांडिरे मीपणाचा वियोग. हा तुझा मीपणा आहे ना, त्यामुळे तू आणि राम याच्यात वियोग झालेला आहे. हा मीपणा तू सांग. जीवन त्यांना कळले हो, असे जे बाकीबाब बोरकर म्हणतात, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. खरंच गळलं पाहिजे, सहज गळलं पाहिजे. उर्वारुकमिव बंधनान मृत्यूवर मृत्यू. ही उर्वारुक म्हणजे अशीच काकडी आहे.
ती जर पिकली ना तर देठ राहतो आणि काकडी खाली पडते आणि त्या बियातून नवीन वेल निर्माण होतात. अशी ती जंगलं निर्माण झाली, अरण्य निर्माण झाली. हे विचार करा. म्हणून इथे काय सांगितलेलं आहे, अगदी सुरेख आहे ते, की पाहे पा ओम तत्सद ऐसे, ओम तत्सद हा मंत्र सांगितलेला आहे की हे सगळं तुला अर्पण करणं, हे तुझंच आहे, तुझ्यापासून आलेलं आहे, ते मी तुझ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे, मी काही केलेलं नाही आहे. उदाहरणार्थ दशरथा घे हे पायसदान कुणी सांगितलं? अग्नीनं. आणि अग्नी परत म्हणतो तुझ्या यज्ञी मी प्रकट झालो, हा माझा सन्मान. अग्नीनं कर्मे जाळणे काल सांगितलं ना, हे मी दशरथाला मी दिलं आणि त्यातून राम वगैरे जन्मले, असं जर अग्नी म्हणत असेल तर तो म्हणतो तुझ्या यज्ञी मी प्रकट, हा माझा सन्मान. जाळून टाकला तो विचार, मी तुला ही खीर दिलेली आहे, चरू किंवा पायस दिलेला आहे. अग्नी विसरून गेला, त्यांनी तिथेच अग्नीला अर्पण करून स्वाहा म्हणून टाकलं. दशरथाने ते दिलं. आता दशरथाला अहंकार असला पाहिजे का, मी यांचा पिता आहे म्हणून? पण दशरथाला अहंकार नाहीये, दशरथाला ममता आहे. ही माझी मुलं आहेत, मी काय केलं असेल, मी यज्ञ केला ना, यज्ञासाठी साधना केली ना, त्या यज्ञातून तो यज्ञदेव प्रकट झाला ना, हे केलंय दशरथाने. मूल होण्यासाठी त्यांनी काय केलं असेल, तो पायस आपल्या राण्यांना दिला, याच्यापेक्षा जास्त केलं नाही. पण दशरथाची सुद्धा तपश्चर्या आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, हे बोलणे तेथ नेत असे, तुम्ही सगळंच जर अर्पण केलं तर तुम्ही जाणार कुठे? ज्याला अर्पण करता त्या ब्रह्मापर्यंत. त्याचं वर्णन कसं केलेलं आहे? सूर्याचा सूर्य आहे तो. लक्षात ठेवा, म्हणजे सूर्य आहे ना, हा याला प्रकाश कोण देतो? याला प्रकाश नाही, त्याला बाहेरून प्रकाश लागतच नाही, आतूनच प्रकाश येतो. मग आत प्रकाशाचा सोर्स काय? मग आपण सांगतो की हायड्रोजन आहे, हेलियम आहे, आणि त्याच्यातून त्यांची चेन रिॲक्शन असते, म्हणून ते सतत होतात, पुन्हा 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 तो येतो. आणि सूर्याचा प्रकाश असतो. सूर्याचा प्रकाश हा परप्रकाशितच आहे, हेलियमचा प्रकाश आहे. चंद्र पूर्णपणे परप्रकाशित म्हणतो आपण, सेल्फ ल्युमिनस नाही आहे. सेल्फ ल्युमिनस म्हणजे स्वयंप्रकाशी, त्याला तारा म्हणतो आपण. हे उपग्रह आहेत ना, ते परप्रकाशित आहेत. चंद्रावर प्रकाश हा कशाचा असतो? सूर्याचा असतो. पण सूर्याला प्रकाश त्याला वाटलं की मी स्वयंभू प्रकाश देणार आहे, तर नाही आहे, हा फिजिकल म्हणजे भौतिक सूर्य आहे. इथे काय सांगितलेलं आहे, या सूर्याला जो प्रकाश देतो, ज्याच्यामुळे रात्री चांदण्यात चमकतात, ज्याच्यामुळे ही पृथ्वी फिरते, तिथे तुम्हाला घेऊन जाईल. हे जे ओम तत्सत हा जो मंत्र आहे, म्हणजे जे करतो ते तुला अर्पण, करतो ते तुला अर्पण, आणि तुला अर्पण करतो यात काही महत्वाचं नाही रे, मी तुला अर्पितच आहे, समर्पितच आहे. समर्पण करतो म्हणजे मी कौतुकाने तुला सांगतो, अरे घे रे, मी नैवेद्य दाखवतोय, अर्पण कर. ओम प्राणाय स्वाम अपानाय स्वा व्यानाय स्वा म्हणतो मंत्र, तो देव हसत असतो, अरे माझीच वस्तू तू मला देतोय. पण ही भावना की तुझीच वस्तू आहे, मी तुला अर्पण करतोय, तुझा प्रसाद म्हणून ती मी घेणार आहे. तेन त्यक्तेन, मी तुला अर्पण केले, तुला घ्यायची असेल तर घेऊन जा, पण तू प्रसाद म्हणून मला देणार आहे. म्हणून ज्यावेळेला नैवेद्य दाखवतो त्यावेळेला त्या देवतेची किंवा त्या सद्गुरूंची, जरी ते प्रतिमेत किंवा मूर्तीत असले, दृष्टी तशी फिरत असते. हे शारदा मातांनी सांगितलेलं आहे आणि पॉंडिचेरीच्या मदरनी सुद्धा सांगितलेलं आहे की नैवेद्य म्हणजे काहीच होत नाही असं तुम्हाला वाटतं, केवळ तुमचा भाव आहे की दाखवलं त्यावेळेला श्रीखंड होतं, आता हा प्रसाद झाला, केवळ भाव आहे का तुमचा? कारण श्रीखंडात काहीच बदल झालेला नाही, बदल झालेला आहे म्हणा. त्यांची दृष्टी त्याच्यावर पडलेली आहे आणि त्या दृष्टीच्या माध्यमातून त्यांनी तुमचा प्रसाद ग्रहण केलेला आहे. बघा तुम्ही. म्हणून आता शेवटी काय सांगितलंय, आता शरणागती सांगितलेली आहे. किती सुंदर ही कल्पना आहे, लक्षात ठेवा. अर्जुना तुम्हाला शरण ये. गीतेत काय सांगितले, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. सर्व धर्म म्हणजे काय रे, सगळ्या गोष्टी. अर्जुन म्हणून ज्या ज्या, अर्जुन म्हणजे शौर्य सोडून दे, अर्जुन म्हणजे सौंदर्य सोडून दे, अर्जुन म्हणजे अत्यंत शुद्ध मन, पुढे वर्णन येणारच आहे ना, आता पुढची ओवीच ती आहे. हे सगळं सोडून दे. हे पती म्हणून तुझं कर्तव्य आहे, पुत्र म्हणून तुझं कर्तव्य आहे, भाऊ म्हणून तुझं कर्तव्य आहे, सोडून दे, मला शरण ये. आणि मग बघ ना, मी ती कर्तव्य तुझ्या मातून कशी पार पडतो, तुला मी बदलूनच टाकतो. मला स्पर्श झाला पाहिजे, म्हणजे माझी शक्तीच तुला येईल. तूच सगळं करशील, पण माझी शक्ती असेल, कारण मला तू स्पर्श केलेला आहे. म्हणून सुवर्ण मणी सोनया, सोन्याचा मणी अलंकार ज्याप्रमाणे सोन्याला शरण गेलेला असतो. म्हणजे काय सुंदर कल्पना आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की सोन्याची मणी तुम्ही गुंफलेत सोन्याच्या तारेत आणि एक माळ तयार केली,
तर ती माळ जर म्हणायला लागली मी सोन्याची माळ आहे, मुळात शुद्ध असेल तर ते सोनंच आहे की. आकार बदलला, रूप बदललं, म्हणून शुद्ध सोन्याची एक तार करून बोटाभोवती गुंडाळली की तुम्ही अंगठी म्हणता, मनगटापोटी गुंडाळली की तुम्ही त्याला काकण किंवा बांगडी म्हणता, इकडे केली की तुम्ही त्याला बाजूबंद म्हणता, इकडे गळ्यात घातले की तुम्ही त्याला नेकलेस वगैरे म्हणता, इकडे कुंडल कर्णभूषण म्हणता, इकडे सुद्धा केसावर सुद्धा काहीतरी भूषण असतं, चुडामणी वगैरे आपण म्हणतो आहे ना. इथे आली बिंदी. हे सगळी बदललंय काय तर नाव बदललंय, रूप बदललंय, कारण त्याचं कार्य बदललेलं आहे. ह्याला संसार म्हणतात. आपण बघणार आहोत हा विषय. संसार, प्रपंच, हा सगळे व्यवहार काय आहे सांगा बरं. एकच व्यक्ती आहे घरात. बाया ये रे, आजी हाक मारते, बाळू ये, सगळेजण जेवायला वाट बघतायत. नोकर म्हणतो बाळासाहेब या ना, तरी हा जात नाही. क्रिकेटची कॉमेंट्री बघतोय, बाबा, मुलगा हात ओढायला लागतो. भाऊ सांगतो दादा ये ना रे. हा किती नावं झाली आणि प्रत्येक रोल निराळे झाले. शेवटी तो म्हणतो येतो येतो बाबा, आता तू आलास, तुझ्या पुढे कुणाचं अपील आहे, म्हणून तो त्याच्याबरोबर जातो. म्हणजे बाबा म्हणतो मुलगा, बाळू म्हणते आई, बाया म्हणते आजी, आणि शेवटी एक आवाज येतोच, अहो या ना. हे अहो त्याच्या मागे नातं निराळे, व्यक्ती एकच आहे हो. इथे तर त्याचं नाम आणि रूप बदललेलं नाही, नाम बदललंय, रूप बदललं. पण रूप बदलतं ना. डोळे वटारेल तो, पाहुणे आलेले पण मुलगा नको तसं वागतोय, डोळे वटारेल. मुलाला माहिती आहे पाहुण्यांच्या देखत चिमटा सुद्धा आपल्याला घेतला जाणार नाहीये आपण दूर राहिलं तर. कारण एरवी चिमटा वगैरे आहेत ना, त्याला सायलेन्सर असलेला मार म्हणतात. नको ते वर्ग किंचाळतं, बाबा का चिमटा काढता, सगळ्यांना कळतच ते. पण लक्षात ठेवा मुलांवर मी करेन, आणि जर माझे बाबा आले तर तेच डोळे मी खाली करेन. रोल बदलला, नाव बदललं, रूप बदललं का बदललं. इथे डोळे मोठे होते आणि तिकडे डोळे, आणि गुरुजी आल्यानंतर आणखीन डोळे आपण अर्धोन मिल ते झाले, गुरुजी नमस्कार करतो. बदलतं ना. ह्याला प्रपंच म्हणायचं, याला व्यवहार म्हणायचं, याला संसार म्हणायचं. मग याच्यात माझं मूळ रूप कुठलं आहे, शुद्ध मी, की जो माझ्या सद्गुरूंना आवडतो. सद्गुरू निरनिराळ्या भूमिका देतात, मग त्या भूमिकांप्रमाणे मला जगावं लागतं. म्हणून सोन्याचा मणी जसा सोन्याला शरण येतो, पुढे तर पाण्याची लाट जशी पाण्याला शरण येते, शरण येते म्हणजे शरण असतेच की. पाणी हलू लागले की लाट म्हणतात ना. का लाट आणि निराळा पदार्थ आहे सांगा बरं. तुम्ही सोन्याचे आकार करून त्याचे दागिने बनवलेत ना, का सोने आणि ते दागिने, दागिन्याचं नाव रूप निराळ आहे पण सोनंच आहे मुळात. मडकी निरनिराळ्या प्रकारचे बनवली, लहान बोळक्यापासून मोठ्या रांजणापर्यंत, पण मातीच आहे ना ती. म्हणजे सगळी मडकी मातीला शरण असतात, सगळे अलंकार सोन्याला शरण असतात, सगळी वस्त्र तंतूला शरण असतात. आपण कोणाला शरण आहोत, आपण त्या मूळ चैतन्याला, त्या ब्रह्म चैतन्याला आपण शरण आहोत. सद्गुरूंना आपण शरण आहोत. तसा तू शरण ये मला, मग मी तुला या सगळ्या पचडा तुझ्या झालाय ना, याच्या समस्या सगळ्यातून सोडवतो. अहम त्वा सर्व पापेभ्य मोक्ष. तुला वाटते ना याला मारलं की पाप लागेल, पितामहांना लागलं तर केवढं पाप लागेल, गुरुची हत्या म्हणजे काय, मग तुला पापातून मी सोडवतो ना, मला शरण ये. पण सगळी वस्त्र काढून ये. हे पतीचं वस्त्र आहे, हे पित्याचं वस्त्र आहे, भावाचं वस्त्र आहे, काढ काढ काढ, सर्व धर्म सोड आणि मला शरण ये, तथा शरण ये. म्हणून मी होऊनी माते सेवणे आहे आई ते, ते करी हाता येते ज्ञाने येणे. ज्ञान आला तुला, याचं ज्ञान झालं ना की मी काम क्रोध वगैरे टाकले की झालं, तर तू माझ्याचकडे येणार आहेस. आणि मेल्यानंतर काय, जिवंतपणे तू माझ्यात आहे. तू का वैकुंठवासी म्हणतो ना स्वतःला, आम्ही वैकुंठवासी. वैकुंठाला गेला काय, गेला नाही, तो वैकुंठातच होता. वैकुंठ म्हणजे काय बघत आपण थांबूया. हे वैकुंठ, कैलास, गो, सत्य, ब्रह्म हे लोक आहेत, प्रकाश आहे. विगत कुंठा, कुंठा म्हणजे संकुचितपणा. आपण म्हणतो ना माझी मती कुंठित झाली, काही सुचत नाहीये. कुंठित होणे, कुंठित होणे म्हणजे आकुंचन पावणे, संकुचित होणे. हा संकुचित होणा जर गेलाय, विशालता म्हणजे वैकुंठ. मन एवढं विशाल आहे की सगळ्यांना आपल्या कवेत घेतं, तो वैकुंठ, तो वैष्णव. हे लक्षात ठेवा. विश्वाची आर्त प्रकाशिले माझ्या मना, हा तो वैकुंठात असलेला आहे. मग तो ज्ञानोबा असू दे किंवा तुकोबा असू दे,
ते वैकुंठातच असतात, कारण त्यांच्या मनात कोणताही संकुचितपणा नसतो, कारण प्रत्येक वस्तूतलं चैतन्य त्यांना दिसत असतं. ते विशाल म्हणजे काय, विशालतेपेक्षा विशाल, विशालता विचारेल, अरे माझ्यापेक्षा विशाल हा आहे कोण, तर तो सद्गुरू आहे, तो संत आहे, त्यांना शरण जाऊया. आहे त्या ठिकाणी बसून नाम घेऊया, डोळे मिटूया, शांतपणे विचार करूया. आपण शरणागती